नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, उद्यापासून म्हणजे आपला मार्गशीर्ष महिना तर सुरू झाला आहे आणि उद्या आपला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. तर बघा, आपण लक्ष्मीमाता आपल्या घरी उद्या येणार आहे. तर लक्ष्मीमाताच्या स्वागतासाठी आपण काय काय केलं पाहिजे, नाही का? आपण सगळे असं उत्साही आहे की आपण, नाही का, आता लक्ष्मीमाताचं उद्या गुरुवार आहे, तर आपण पूजा मांडणी ह्या सगळ्यामध्ये खरंच असं खूप छान असं प्रसन्न वाटतं. तर आपण कशी तयारी करायची आहे स्वागताची, किंवा आपण स्वागतासाठी काय करायचं आहे, तर त्याबद्दल हा व्हिडिओ आहे. तर बघा, गुरुवार म्हटलं की आपण, नाही का, खूप सारी तयारी करत असतो, हे करत असतो. तर आपला मार्गशीर्ष महिना खरंच खूप असा म्हणजे म्हटलं गेलं आहे, नाही का, आपलं मार्गशीर्ष महिन्यानंतर ना आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये श्रावण महिना असं खूप असं मानलं गेलं आहे. तर या महिन्यामध्ये आपण सगळे नाही का पूजाविधी सगळं आपण करत असतो. तर आता बघा, उद्या आपण काय करायचं आहे, तर आपण मुख्य दरवाजामध्ये आपण पूजा करायची आहे. नंतर आपण एक दिवा लावायचा आहे. तर तो कसा लावायचा, तर बघा, आपली पूजाविधी म्हटलं की आपल्या घरामध्ये, नाही का, मग स्वच्छता आली, फरशी पुसायची आली, ह्या सगळ्या गोष्टी तर होत राहतात. पण म्हटलं गेलं आहे की गुरुवारी फरशी पुसायची नसते. तर आपल्याला जिथं पूजा मांडायची आहे तेवढी तुम्ही जागा पुसू शकता. ते पण थोडी, नाही का, नाही तर घरामध्ये गोमंत्र वगैरे शिपडा असं केलं तरीही चालेल. आणि गुरुवारी महिलांनी डोकं धुवू नका, कारण डोकं का धुवायचं नसतं, तर बघा, गुरुवारी डोकं धुतल्याने आपला गुरुबळ कमजोर होत असतं आणि त्यामुळे आपल्याला त्रास होऊ लागतो. म्हणजे आपलं जे यांच्या मागे गुरुचा त्रास असतो, तर त्या गुरुचा त्रास आपल्याला होऊ लागतो. त्यासाठी आपण गुरुवारी केस धुवायचे नसतात महिलांनी. आणि एक तुमचं काय प्रॉब्लेम, म्हणजे नॉनव्हेज वगैरे खाणारे जे असतात, तर आता हे बघा तुम्हाला किती पटते. आपण आदल्या दिवशी नॉनव्हेज खाणार, दुसऱ्या दिवशी पूजा करणार, मग डोकं धुतल्याने ते काय गोष्टी ही होणार आहेत का? नाही ना. त्यासाठी तुम्ही इग्नोर करा, हा महिना तर नाहीच आहे. आणि तो जर जे खाणारे आहेत तर तो बुधवारी तर तुम्ही नक्की इग्नोर करा, कारण गुरुवार आपण पूजाविधी वगैरे करत असतो. तर त्यासाठी तुम्ही, नाही का, ह्या गोष्टी शक्यतो टाळा. तर आपण गुरुवारी काय करायचं आहे, तर सकाळ उठल्यापासून आपण जे उपवास कोण करणार आहे, लक्ष्मीवृत्ताची पूजा मांडणी किंवा आपला उपवास राहणार आहे, ते माणसं जी करणार आहेत ना, त्यांनी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडं गोमंत्रण टाका, गंगाजल टाका आणि त्याने तुम्ही आंघोळ करून घ्या. थोडी हळदही टाका. तर त्याने काय होईल, आपलं शरीराचे शुद्धीकरण होतं असं म्हटलं गेलं आहे, नाही का. आपण गंगाजलाने आंघोळ केल्यानं आपल्याला आपलं शरीर पवित्र होऊन जातं. तर तसे आपण आंघोळ करायचे आहे. आपण रोज तर नाही करत, पण अशा पूजाविधी असल्यानंतर आपला उपवास असेल त्या दिवशी आपण या सगळ्या गोष्टीने आपण आंघोळ केली पाहिजे. आंघोळ केल्यानंतर घरामध्ये सगळा पूर्ण गोमंत्र वगैरे शिपडून घ्या. आणि तुम्ही सकाळी जर पूजा मांडणी वगैरे करणार असाल तर सकाळी करा, तुम्हाला दुपारी जमेल तर दुपारी करा. कारण सकाळी कसं आपण ज्या महिला घरी आहेत त्या सकाळी मांडू शकतात, करू शकतात पूजा. जी महिला कामावर वगैरे जाणारे आहे तर त्या दुपारीच आल्यानंतर संध्याकाळी पूजा वगैरे मांडणी करतील. तर आपण सकाळी मांडणी वगैरे करणार असेल तर सकाळी आपण जिथे मांडणी करणार आहे तिथे स्वच्छ जागा पुसून वगैरे घ्या. त्याच्यावरती आपण चौरंगपाठ, ती पूजा मांडणी कशी करायची तो व्हिडिओ मी ते अपलोड केलाच आहे. तर हे सगळी पूजा करण्याच्या आधी आपण काय करायचं आहे, तर आपला घराचा तो मुख्य दरवाजा आहे, म्हणजे पुढचा पेस, तो तुम्ही स्वच्छ पुसून वगैरे घ्या. तिथे छान अशा रांगोळ्या वगैरे काढा. मुख्य दरवाजा आहे ते गेट ही तेही स्वच्छ पुसून घ्या. त्याच्यावरती लाल स्वस्तिक काढा, त्याच्यावरती 2 रेषा, नंतर ना 4 टिंब द्यायला विसरू नका. तसे स्वस्तिक वगैरे काढा, कारण ज्या गोष्टीमुळे लक्ष्मीमाता प्रसन्न होईल आणि आपल्या घराकडे आकर्षली जाईल या गोष्टी आपण सगळ्या करायच्या आहेत. तर ह्या गोष्टी कशा करायच्या आहेत, तर मुख्य दरवाजामध्ये तुम्ही आंब्याची ढाळही लावू शकता, किंवा तुम्ही तोरण बनवला झेंडूच्या फुलाचं, आंब्याचं, तेही तरीही चालेल. आणि नंतर आपण रांगोळी काढायची आहे. मुख्य दरवाजा आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करायचं, तर हळद घ्यायची, थोडं गोमंत्र घ्यायचं, नंतर त्याच्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं व ते मिक्स करायचं व मुख्य दरवाजाचा आपला उंबरट आहे तो पुसून घ्यायचा आणि त्याच्यावरती हळदीचं लेपन करून तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे. तर ते काढल्यानंतर त्याच्या बाहेरच्या साईडला आपण रांगोळी काढायची आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष्मीची पावलं काढू शकता, पावलं काढू शकता, नंतर स्वस्तिकची रांगोळी छाप भेटतात तसेही तुम्ही काढू शकता. आणि जो म्हणजे लक्ष्मी मातांना जे प्रिय आहेत कलर, म्हणजे तुम्ही पिवळ्यामध्ये, लालमध्ये असे कलर तुम्ही, नाही का, त्याच्यामध्ये भरू शकता किंवा त्या रंगाने तुम्ही रांगोळी काढू शकता. तर ह्या गोष्टी कशासाठी करायच्या आहेत, तर आपण लक्ष्मी माताचं स्वागत करायचं आहे. तर त्यांनी लक्ष्मीमाता आपल्या घरी आकर्षली गेली पाहिजे, किंवा आपल्या घरामध्ये, नाही का, असं खूप असं प्रसन्न होऊन आली पाहिजे. तर त्यासाठी आपण ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. तर हे सगळं केल्यानंतर आपण दिवाही लावायचा आहे. तर आपण घरामध्ये एंट्री करतो, म्हणजे आपण घरामध्ये आतमध्ये जाताना आपल्या उजव्या साईडला तुम्ही दिवा लावायचा आहे. तर तुम्ही पंती घ्या छोटीशी, किंवा तुमच्याकडे जो दिवा असेल घरामध्ये पितळेचा वगैरे असेल तो दिवा घ्या. त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घ्या, व शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही आपलं घरामधलं तूप असेल तेही तुम्ही लावलं तरी चालेल. तर ते तुम्ही फुलवात त्याच्यामध्ये ठेवायचे आहे, कारण तो फुलवात अशी वरच्या दिशेने जाईल. तर कोणत्या दिशेला, नाही का, दिव्याचं तोंड होणार नाही, तर त्या दिशेला आपण फुलवात वगैरे
अशी ठेवायची आहे व त्याच्यामध्ये शुद्ध गाईचे तूप किंवा तुमच्याकडे जे असेल तूप ते ठेवायचे आहे. त्या दिव्याखाली तुम्ही आसन द्यायचं आहे. एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे, त्याच्यावरती तुम्ही हळदी कुंकू टाकायचं आहे, त्याच्यावरती तो दिवा ठेवायचा आहे व त्याच्याभोवती तुम्ही फुलं ठेवली तरी चालतील किंवा एक फूल नंतर ना त्याला पण हळदी कुंकू लावायचं आहे, गंधाक्षत व्हायचे आहे, तो एक फूल अर्पण करायचा आहे व तो दिवा तुम्ही आपल्या हाताच्या उजव्या साईडला दरवाजाच्या आणि आपण आतमध्ये इंटरपर्यंत आपल्या उजव्या साईडला तो दिवा ठेवायचा आहे. तो दिवा आपली पूजा पूर्ण होऊस तोपर्यंत असं म्हणजे राहील असं तुम्ही जास्त तूप टाका त्याच्यामध्ये किंवा तुम्ही जे तेल टाकणार असेल किंवा तूप टाकणार असेल ते जास्त टाका. आपली पूजा पूर्ण मांडून नंतर वाचून होईपर्यंत तो दिवा तरी चालला पाहिजे. मग तुम्ही सकाळी जर पूजा वाचणार असाल किंवा पूजा मांडणी करणार असाल तर तुम्ही सकाळी तिथे दिवा लावून ठेवा. संध्याकाळी करणार असाल तर तुम्ही संध्याकाळी लावून ठेवा. आणि तुम्ही सकाळी पूजा केली आहे किंवा वाचला आहे, सगळी आरती वगैरे केली आहे तर तुम्ही संध्याकाळीही दिवा लावू शकता. म्हणजे सकाळी लावलं आणि तुम्हाला संध्याकाळी लावायचं असेल तर तुम्ही संध्याकाळीही लावू शकता. तर तुम्ही नक्की ह्या गोष्टी करा. बघा, ह्या गोष्टीमुळे खरंच लक्ष्मीमाता प्रसन्न होणार आहे आपल्यावरती. कारण खरंच शुद्ध गाईच्या तुपाच्या दिव्यामुळे ना अशी जी सकारात्मकता ऊर्जा निर्माण होती ना, त्या गोष्टीमुळे लक्ष्मीमाता आपल्या घराकडे आकर्षली जात असते. तर त्यासाठी तुम्ही हा नक्की मुख्य दरवाजाच्या मध्ये तुम्ही हा दिवा लावायचा आहे. तर ह्या सगळ्या साध्या सोप्या सेवा आहेत त्या लक्ष्मीमातेच्या आपण करायच्या आहेत. आणि ते दिवा लावल्यानंतर जेव्हा आपण जिथं पूजा मांडली आहे, तुमची जिथं पूजा आहे, मुख्य दरवाजापासून तुम्ही लक्ष्मीमाताची पावले काढायची आहे. तर म्हणजे बघा, थोडं कुंकू थोडंसं वल्ल करून घ्या, त्याच्यामध्ये आपल्या हाताचे ठसे असे उमटवून अशी लक्ष्मीमाता आपल्या घरामध्ये अशी नाही का आतमध्ये येते अशी पावलं आपण काढायची आहेत. व ही आपली पावलं अशी नाही का अशी पावलं काढत काढत आपण लक्ष्मीमातेची जी पूजा मांडली आहे तिथपर्यंत ही पावलं काढत आपण न्यायची आहेत. तसेच आपण ही केल्यानंतर आपण काय करायचं आहे तर आपण तुलसी माताचीही पूजा करायची आहे. त्या दिवशी तुम्ही तुलसीलाही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. नंतर तुळशीपाशी तुम्ही छान अशी रांगोळी काढा, धूप वगैरे लावा. कारण खूप छान असं ज्या घरामध्ये असं नाही का प्रसन्नता स्वच्छता असेल तिथं लक्ष्मीमाता नाही का नक्कीच वास करत असते. जिथं स्वच्छता असेल, जिथं प्रसन्नता असेल, ज्या घरामध्ये शांतता असेल, आनंदमय वातावरण असेल तिथं लक्ष्मीमाता नक्कीच येत असते. तर त्यासाठी तुम्ही त्या दिवशी जेवढी होईल तेवढी लक्ष्मीमाताची सेवा करा. नंतर तुम्ही ह्या सगळ्या सेवा करत करत लक्ष्मीमाताचा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही ह्या सगळ्या आपण सेवा करायच्या आहेत. तर नक्की ह्या तुम्ही सेवा करा. तसेच बघा, आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ तुम्ही लक्ष्मीमाताचे नाही का मंत्र वगैरे लावा. नाहीतर तुम्ही स्वतः असं नाही का तुम्हाला येत असेल तर तुम्ही म्हणा. नंतर आपण ह्या सगळ्या पूजा करत करत श्रीसूक्त पण म्हणायचं आहे. संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही श्रीसूक्त म्हणा. तुम्हाला जमलं तर तुम्ही एक वेळ म्हणा, जमलं तर तुम्ही 11 वेळाही म्हणू शकता. कारण लक्ष्मीमाता प्रसन्न करण्यासाठी खरंच खूप छान असा उपाय आहेत. ह्या दिवसामध्ये खरंच आपल्या घरामध्ये लक्ष्मीमाता सूक्ष्म रूपात वास करत असते. त्यासाठी त्या दिवशी तुम्ही घरामध्ये आपण ज्या गोष्टीसाठी उपवास वगैरे करत असतो या गोष्टींसाठी आपण नाही का मग फक्त नाही का आपण एखाद्याची निंदा करणे किंवा काही अशा गोष्टी करणे ह्या खूप चुकीच्या आहेत. तर तुम्हाला घरामध्ये कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाची निंदा लालस्ती करू नका. तुम्हाला होईल एवढं नाही का तुम्ही चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा. आपल्या हातून जेवढं नाही का चांगलं होईल त्या दिवशी तुमच्याकडून काही दान करायचं झालं तर दान करा. तुमच्याकडून काही पुण्याची गोष्ट असेल, एखाद्याला खाऊ घाला, एखाद्या लहान मुलांना खाऊ पिऊ द्या. अशी ज्या गोष्टी आपल्या हातून ज्या दिवशी आपल्या म्हणजे लक्ष्मीमाता ज्या दिवशी आपला उपवास असेल त्या दिवशी आपल्या हातून जेवढं नाही का चांगलं काम होईल, जेवढं चांगलं कर्म होईल तेवढं आपण करत राहायचं असतं. कारण ह्या सगळ्या वाईट गोष्टी बोलायच्या नसतात. जेवढं आपण उपवास करत असतो, आपण एखादी गोष्टीची निंदा वगैरे केली तर ह्या गोष्टीचं आपल्याला पुण्य भेटण्याचे आपल्याला पापच लागत असतं. त्यासाठी आपण या दिवशी जेवढी होईल एवढी आपण लक्ष्मीमाताची सेवा करायची आहे. नंतर घरामध्येही तुम्ही नाही का मोबाईलला वगैरे छान अशी लक्ष्मीमातांची आरती वगैरे लाक्षमाताचे मंत्र वगैरे लावा. छान असं घरामध्ये प्रसन्न वातावरण करा. किती प्रसन्न वाटतं बघा आपण जेव्हा आपण पूजाविधी वगैरे करत असतो. तर नक्की ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि हा उपाय नक्की करा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.